नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला असून बीड येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला लवकरच लिलाव होण्याची शक्यता आहे. युनियन बँकेने 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली आहे. 25 जानेवारीला कारखान्याचा ऑनलाईन लिलाव होणार असल्याचं नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. खरं तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. स्वतः पंकजा या कारखान्याचे संचालक आहेत. मात्र मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले. यात युनियन बँकेचे 203 कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. थकीत कर्जाची वसुली होत नसल्याने बँकेने नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. मात्र या संदर्भात आता पंकजा मुंडे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर काही दिवसापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने वैद्यनाथ साखर कारखान्याला 19 कोटींच्या थकबाकी प्रकरणात नोटीस धाडली होती. तेव्हा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आम्ही लोकसहभाग व लोकचळवळीतून कारखान्याला 19 कोटी रुपयांची देणगी देऊन हातभार लावू, असं कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता आणि यामध्येच आता युनियन बँकेने पंकजा मुंडे यांचा कारखाना लिलावात काढल्यानं पंकजा मुंडेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.